रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग गेल्या 4 दिवसांपासून ठप्प आहे। आपण सध्या आलोत मलकापूर जवळच्या जाधववाडी इथं कडवी नदीचं पाणी या ठिकाणी रस्त्यावरती आलेलं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं सध्या महामार्ग पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। जवळपास रस्त्यावरती या ठिकाणी 1.5 फुटांचं पाणी या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं आहे आणि कडवी नदीला जो पूर आलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते मलकापूर जवळच्या जाधववाडी इथं रस्त्यावरती आलेलं पाहायला मिळतं आहे। महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलीस या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याची देखरेख करण्यासाठी आणि वाहनांचं व्यवस्थापन करण्यासाठी या ठिकाणी माणसांची नेमणूक करण्यात आलेली आहे। रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग गेले 4 दिवसांपासून बंद आहे। केर्ले आंबेवाडी इथं सुद्धा जवळपास 4 ते 5 फुटांचं पाणी आहे। त्यामुळं वाठार मार्गे या ठिकाणी नॅशनल हायवेकडे म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गाकडे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती डायव्हर्ट करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीतच जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे आणि पंचगंगेला आलेल्या पुरामुळे सध्या या ठिकाणी पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळं गेले 4 दिवसांपासून रत्नागिरी कोल्हापूर हा महामार्ग देखील बंद असलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, मलकापूर, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।